नमस्कार, होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप स्वागत। आज आपण एका छान विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे आपण आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर लावतो ती छान छान झाडं। झाडांचं वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे आणि योग्य झाडं योग्य दिशेला लावून आपण वास्तुशास्त्राचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घरात नक्कीच आणू शकतो। तर झाडं कुठल्या दिशेला लावावीत? उत्तर, ईशान्य, पूर्व आणि आग्नेय या दिशेंना झाडं लावणं कधीही चांगलं। उत्तरेला झाडं लावत असाल तर ती जर फुलझाडं असतील तर साधारण पांढरा किंवा निळसर छटा असणारी फुलझाडं तिथे लावावी। ईशान्येला एक तुळशीचं रोप जरूर लावावं आणि संध्याकाळी तिकडे एक तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे घरातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते। जर तुमच्या घराच्या ईशान्येला जागा नसेल तर पूर्वेला किंवा उत्तरेलाही तुळस लावलेली चालते। पूर्वेला गुलाबी किंवा लालसर छटा असणारी फुलझाडं लावावीत, फुलं येणारी फुलझाडं लावावीत। आणि आग्नेयेला किंवा दक्षिणेला झेंडूची किंवा जास्वंदीची जी पिवळी, केशरी किंवा गर्द लाल रंग, डार्क रेड रंगाची जी फुलझाडं असतात ते लावावे। त्याच्यामुळे त्या दिशेच्या पॉझिटिव्ह एनर्जीज आणि त्या दिशेचे पॉझिटिव्ह गुणधर्म आपल्या घरात यायला मदत होते। जर तुम्हाला घरात मनी प्लांट लावायचा असेल तर 0 डिग्री नॉर्थ हा जो नॉर्थचा एरिया आहे, नॉर्थ दिशा आहे घरातली, घरात मधोमध उभं राहून कंपोस्ट ठेवून तुम्ही बघू शकता, तिथे निळ्या रंगाच्या बाटलीत मनी प्लांट लावावा, ज्याची वेल वर जाणारी असावी। खाली पडणाऱ्या वेली असलेला मनी प्लांट कधीही लावू नये, त्याच्यामुळे तुमच्या घरात ग्रोथ आणि प्रॉस्पॅरिटी होते। त्याच्या व्यतिरिक्त काटेरी झाडं किंवा कडू, आंबट किंवा तिखट फळं येणारी झाडं, जसं की लिंबू, कडुलिंब किंवा मिरची किंवा कारल्याची वेल, ही झाडं घरात लावू नये, त्याच्यामुळे घरातील सदस्यांमध्ये वादविवाद आणि कटुता येण्याची शक्यता असते। घराच्या नैऋत्येला कधीही झाड लावू नये। तुम्हाला तिथे ठेवायचे असेल तर एक रिकामी कुंडी तिथे ठेवून द्यावी, परंतु झाड कधीही लावू नये। घराच्या पश्चिमेला सुद्धा झाड लावणं अवॉइड करायचं आणि वायव्येला जर लावायचीच असतील तर पांढरी फुलं येणारी झाडं तिकडे लावा। अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची झाडं लावून तुम्ही घरात पॉझिटिव्हिटी आणि प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।